नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, ICC महिला T20 विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. तर बघा, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने हा विश्वचषक जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. तर बघा, उपविजेता संघ ठरलेला आहे इंग्लंड हा देश. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विक्रमी 7व्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा हा 7वा किताब आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा जिंकली आहे. तर बघा, 5 जुलै 2026 रोजी ही स्पर्धा झालेली आहे. आणि बघा, लॉर्ड्स मैदान लंडन येथे याचे आयोजन करण्यात आले होते. तर बघा, ऑस्ट्रेलियाने 153 धावांचे विजयी लक्ष्य 17.1 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण केलेले आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत 7व्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय स्तरावरील पशुजन्य युद्ध अभ्यास 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर बघा, याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पशुजन्य युद्ध अभ्यास 2026चा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. तर बघा, मध्य प्रदेशची राजधानी आहे बघा भोपाळ. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, 2026मधील राष्ट्रीय स्तरावरील पशुजन्य युद्ध अभ्यास म्हणजेच झूनोटिक डिजीज वॉरफेअर एक्झरसाइज जी आहे 2026 सालची, म्हणजेच यावर्षीची, ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि बघा, याचे ठिकाण आहे मध्य प्रदेश राज्यामधील विदिशा या जिल्ह्यामधील खारी या गावामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बघा, हा 29 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीमध्ये हा सराव पार पडलेला आहे. तसेच बघा, याचे जे आयोजन आहे ते केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग यांनी राष्ट्रीय वन हेल्थ मिशन अंतर्गत या सरावाचे आयोजन केले होते. आणि बघा, याचा उद्देश आहे वन हेल्थ दृष्टिकोनचा वापर करून प्राण्यांपासून मानव आणि वन्यजीवांमध्ये पसरणाऱ्या झूनोटिक आजारांच्या संभाव्य उद्रेकाचा सामना करण्यासाठी भारताची तयारी, समन्वय आणि आपत्कालीन प्रतिसाद तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्यामध्ये करार झाला आहे? तर बघा, त्या राज्यांची नावं आहेत राजस्थान आणि हरियाणा. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच बघा वरीलपैकी दोन्ही. तर राजस्थान आणि हरियाणा या 2 राज्यांमध्ये नुकताच हा करार करण्यात आलेला आहे. चला बघूयात आपण. बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे या महत्त्वाच्या करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आणि बघा, तर बघा, 1994मधील अप्पर यमुना रिव्हर बोर्ड कराराची अंमलबजावणी करण्यासाठी आणि 32 वर्षापासून प्रलंबित असलेला वाद मिटवण्यासाठी हा नवीन करार करण्यात आलेला आहे. तसेच बघा, या योजनेअंतर्गत पावसाळ्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये हथिनीकुंड बॅरेज आणि पश्चिम यमुना कालव्यापासून सुमारे 580 दशलक्ष घनमीटर पाणी राजस्थानला पुरवले जाणार आहे. तसेच बघा, हे जे पाणी आहे ते वाहून नेण्यासाठी 3,14,102 कोटी रुपयांच्या अंदाजे सुमारे 295.5 किलोमीटर लांबीच्या 3 भूमिगत पाईपलाईन टाकल्या जाणार आहेत. तसेच बघा, याचा लाभ जो आहे तो या प्रकल्पामुळे राजस्थानमधील चिरू, सीकर आणि झुंझुनू यांसारख्या तीव्र जलटंचाई असलेल्या शेखावाटी भागामधील कोट्यावधी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. क्रिकेट विश्वचषक 2031चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी दोन्ही. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा, म्हणजेच भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये संयुक्तपणे क्रिकेट विश्वचषक 2031 म्हणजेच ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2031चे जे आयोजन आहे ते भारत आणि बांगलादेश हे 2 देश संयुक्तपणे करणार आहेत. तर बघा, क्रिकेट विश्वचषक 2031 म्हणजेच ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2031चे आयोजन जे आहे ते संयुक्तपणे भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये होणार आहे. आणि बघा, या खेळाचे स्वरूप असणार आहे 50 षटकांचा पुरुष क्रिकेट विश्वचषक असणार आहे. तसेच बघा, यापूर्वी 2011च्या यशस्वी एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि बांगलादेश पुन्हा एकदा एकत्र येऊन या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, सेमीकंडक्टर चिप्सचे व्यावसायिक उत्पादन भारतामध्ये नुकतेच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे गुजरात. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा गुजरात या राज्याची राजधानी आहे बघा गांधीनगर.
तर बघा, गुजरातचे सानंद हे शहर आता भारताचे सेमीकंडक्टर हब म्हणून उदयास आलेले आहे. आणि बघा, नुकतेच झालेले उद्घाटन म्हणजेच बघा जुलै 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलै 2026 रोजी सानंद येथे CG सेमी या कंपनीच्या अत्याधुनिक OSAT सेमीकंडक्टर प्लांटमधील व्यावसायिक उत्पादनाचे उद्घाटन केलेले आहे. आणि या प्रकल्पातून तयार झालेल्या चिप्सची पहिलीच बॅच जी आहे ती जपानला निर्यात केली जाणार आहे. तर बघा, CG सेमी हा जो प्रकल्प आहे तो CG पॉवर या जपानची आणि थायलंडची स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांना या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी 7,600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर बघा, जागतिक कंपनी मायक्रॉन, तर बघा पहिले व्यावसायिक उत्पादन म्हणजेच बघा जागतिक कंपनी मायक्रॉन याच्या सानंद येथील प्लांटमधून 2026च्या सुरुवातीला म्हणजेच बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक मेमरी मॉड्यूल आणि चिप्सचे उत्पादन आणि शिपमेंट सुरू झालेले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताचा पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोठे उभारण्यात येत आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C म्हणजेच बघा ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. आणि बघा, हा प्रकल्प ओडिसा या राज्यामधील झारसुगुडा जिल्ह्यामधील लखनपूर येथे उभारला जात आहे. लक्षात ठेवा. तर बघा, हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल लिमिटेड या कंपनीद्वारे विकसित केला जात असून हा कोल इंडिया लिमिटेड आणि भेल म्हणजेच BHEL भेल यांचा संयुक्त उपक्रम आहे. तर बघा, या भव्य प्रकल्पासाठी एकूण 25,016 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच बघा, तंत्रज्ञान आणि क्षमता, बघा या प्रकल्पामध्ये भेलने म्हणजेच BHEL, तर बघा या प्रकल्पामध्ये भेलने स्वदेशी विकसित केलेले कोळसा वायूकरण म्हणजेच कोल गॅसिफिकेशन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. आणि बघा, यातून दररोज 2,000 टन म्हणजेच वार्षिक सुमारे 6.6 लाख टन टेक्निकल ग्रेड अमोनियम नायट्रेटचे उत्पादन केले जाणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. तर बघा, याचा जो फायदा आहे तो काय होणार आहे? तर अमोनियम नायट्रेटचा मुख्य वापर खाणकाम आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या औद्योगिक स्फोटकांमध्ये केला जातो. आणि या प्रकल्पामुळे भारताची परदेशांवरील आयात निर्भरता कमी होऊन देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतामध्ये युनिकॉर्न स्टार्टअप्स कोणते शहर भारतामध्ये 25 युनिकॉर्न स्टार्टअपसह कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा बंगळूर. ऑप्शन नंबर D याचं उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्यामधील बंगळूर हे जे शहर आहे ते भारतातील युनिकॉर्न कॅपिटल म्हणून ओळखले जाते. आणि बघा, बंगळूर या शहरामध्ये एकूण 25 युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, बंगळूर म्हणजेच बघा बेंगळूर हे जे शहर आहे ते 25 युनिकॉर्न स्टार्टअपसह भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि बघा, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026च्या ताज्या अहवालानुसार बेंगळुरूने देशाची युनिकॉर्न कॅपिटल म्हणून आपले स्थान कायम राखलेले आहे. तसेच पहिल्या क्रमांकावरती आहे बघा 25 युनिकॉर्नसह बंगळूर हे शहर. आणि दुसऱ्या क्रमांकावरती 13 युनिकॉर्नसह मुंबई हे शहर आहे. तसेच बघा, जागतिक स्थान आहे म्हणजेच जागतिक स्तरावरती भारताचे स्थान आहे या यादीमध्ये 61 युनिकॉर्नसह या यादीमध्ये 61 युनिकॉर्न कंपन्यासह भारत जागतिक स्तरावरती 4थ्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा. तर बघा, पहिल्या क्रमांकावर आहे जागतिक स्तरावरती, तर बघा जागतिक स्तरावरती पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश, दुसऱ्यावरती आहे चीन, तिसऱ्यावरती आहे ब्रिटन आणि चौथ्यावरती आपला भारत देश आहे. लक्षात ठेवा. भारतामध्ये एकूण किती कंपन्या आहेत युनिकॉर्नच्या? तर बघा 61. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा, भारतातील सर्वात मौल्यवान युनिकॉर्न कोणकोणते आहेत ते बघूयात. तर बघा, पहिल्या क्रमांकावर आहे झिरोदा $9 अब्ज. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा झेप्टो $7 अब्ज. थुंबा नावाच्या किनारपट्टी भागामध्ये हे स्थित आहे. लक्षात ठेवा. आणि बघा, याची स्थापना जी आहे ती 21 नोव्हेंबर 1963 रोजी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणून झालेली होती. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक प्राणीजन्य रोग दिवस
दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच बघा दरवर्षी आपण 6 जुलै रोजी जागतिक प्राणीजन्य रोग हा दिवस साजरा करतो. तर बघा बघूयात आपण याबद्दल. बघा जागतिक प्राणीजन्य रोग म्हणजेच काय, तर वर्ल्ड झूनोसिस डे, म्हणजे दरवर्षी आपण 6 जुलै रोजी हा दिवस साजरा करतो. आणि बघा 6 जुलै 1985 रोजी प्रसिद्ध फ्रेंच जीवशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी एका लहान मुलाला रेबीजची पहिली यशस्वी लस दिली होती आणि हा दिवस याच ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, प्लेसेंटा ऑन अ चिप हे प्लॅटफॉर्म भारतातील कोणत्या शहरामधील संशोधकांनी विकसित केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे यात ऑप्शन नंबर बी, म्हणजेच बघा मुंबई. तर मुंबईमधील शास्त्रज्ञांनी हे विकसित केलेले आहे. चला बघूयात आपण. बघा संशोधन संस्था हे मॉडेल IIT बॉम्बे आणि ICMR परळ येथील राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य संशोधन संस्था म्हणजेच ICMR NIRRCH यांच्या संयुक्त विद्यमानाने विकसित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.